डोंबिवलीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। आजारी, अशक्त आणि वयोवृद्ध वडिलांना मदतीऐवजी ट्रस्टकडे सोडून देणारा मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे। संबंधित घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मानपाडा पोलीस या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले आहेत। प्रेमराज कुमार असं या वयोवृद्ध व्यक्तीचं नाव असून त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली होती। त्यांना ना जेवण दिलं जात होतं ना पाणी। त्यांच्या अशक्त अवस्थेची माहिती ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना या संदर्भात कळवले। पोलिसांनी तत्काळ दखल घेत प्रेमराज कुमार यांना रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। परंतु त्यांना अशा अवस्थेत सोडून दिल्याने आणि त्यांचा मुलगा कोणतीही माहिती न देता अचानक निघून गेल्याने हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे। मानपाडा पोलीस आता त्या बेपत्ता मुलाचा शोध घेत असून बापाला अशी वागणूक देणाऱ्याला लवकरात लवकर शोधून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली। ही घटना केवळ सामाजिकदृष्ट्या धक्कादायक नाही तर मानवी नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। नमस्कार। सर्वप्रथम त्यांचे नाव प्रेमराज गोकुळचंद कुमार असे आहे। ते 67 वर्षाचे आहेत, वृद्धग्रस्त आहेत। त्यांना ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं, जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते। पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व घेऊन आलं तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निदान असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी। तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिल्यात व योग्य ते औषधोपचार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे व सध्या तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्डमध्ये तो इथे ॲडमिट आहे। त्याची कंडिशन सुस्थितीत आहे, पण त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक त्याचा नाही आहे आणि त्याचे औषधोपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत। सर, आता पुढे काय करणार? म्हणजे हे ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या काय प्रक्रिया असते? नाही, आम्ही आमचा इलाज पूर्ण करणार। जो काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आम्ही शेवटपर्यंत त्यांना करतच राहतो। ते त्यांची कंडिशन चांगली होणं हेच आमची इच्छा आहे। पुढे काय करणार सर कंडिशन चांगली झाली तर? मग आम्ही पोलिसांनाच कळवणार की हा पेशंट पूर्णपणे ठीकठाक आहे, त्याची योग्य ती कारवाई आपण मग पुढे प्रस्तावित करायची। काही मुलगा वगैरे कोणी होता काय? नाही, मला जेवढी कल्पना दिली आहे तेवढे त्यांना फक्त आश्रय ट्रस्टमधून पोलीस घेऊन आले। बाकी मुलगा कोण आहे वगैरे याची काही कल्पना मला नाही आहे।